मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे, संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन। आज लोकस्वराज्य आंदोलन विविध संघटनांसह महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या वतीने आझाद मैदान येथे अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात यावं यासाठी हे एल्गार आंदोलन पुकारलेलं आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्या राज्यामध्ये ते राज्य सरकारे अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करू शकतात अशा प्रकारचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर तत्कालीन शिंदे सरकारने राज्यामध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी जस्टिस अनंत बद्दर समिती स्थापन केली होती। आज साधारणतः 8 ते 9 महिने होत आहेत हे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीसांचं, परंतु या अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा अभ्यास किती झाला हे सरकार सांगू शकत नाही। गेल्या महिन्यामध्ये काही आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली। या बैठकीचा वृत्तांत पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं आहे की सरकार आरक्षण वर्गीकरणाविषयी गंभीर नाही। या समाजाच्या बाबतीमध्ये विषयाला प्रलंबित ठेवण्यासाठी काही आश्वासनं देण्याचं काम करते। सरकारने आश्वासनं देऊ नये, तातडीने येणाऱ्या काळामध्ये अनंत बद्दर समितीचा जो काही अभ्यास आहे तो किती तारखेपर्यंत सरकारकडे दाखल होईल आणि हे सरकार कोणत्या कॅबिनेटमध्ये या वर्गीकरणाचा निर्णय घेईल या प्रकारचा इशारा देण्यासाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे। बाजूच्या तेलंगणा राज्यांनी, आंध्र राज्यांनी, हरियाणा राज्यांनी या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे आणि महाराष्ट्रातलं सरकार काही आपल्या हस्तकांना हाताशी धरून आमदारांच्या माध्यमातून हा विषय कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे। मी आझाद मैदानातून महाराष्ट्र सरकारला हे सांगू इच्छितो नम्रपणाने, या वर्गीकरणाच्या आंदोलनाविषयी ठोस भूमिका ऐकल्याशिवाय माननीय मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्याचे मंत्री या आझाद मैदानामध्ये येऊन आमचं म्हणणं काय आहे आमच्या बाबतीमध्ये ठोस अशा प्रकारची भूमिका जाहीर केल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। मला असं कळालेलं आहे काही स्वाभिमानी आंदोलक मंत्रालयासमोर जाऊन आपला असंतोष प्रकट करण्याचं काम केलेलं आहे। पोलीस बांधव आमचे शत्रू नाहीत आणि किंवा हे सरकार सुद्धा देखील आमचा शत्रू नाही। जो काही उपेक्षित वंचित समाज आहे तो अनेक वर्षापासून आशेवर आणि आश्वासनावर या ठिकाणच्या सर्व सरकारांनी खेळवत ठेवण्याचं काम केलेलं आहे, परंतु आज आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे। मातंग असेल, मादगी असेल, चर्मकार असेल, बोरुड असेल, कोलार असेल, या तमाम उपजातींनी अशी एक भूमिका घेतलेली आहे। जोपर्यंत सरकार आणि देवेंद्र फडणवीस आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीतली तारीख जाहीर करत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। धन्यवाद। गेल्या वर्षी मांग गरुडी समाजाचं एवढं मोठं आंदोलन झालं, तुमचा समाज एकवटला होता, मग त्यावेळेला सरकारने तुमच्या आंदोलनाबाबत काही निर्णय घेतला नाही का? अर्थात काही निर्णय घेतलेला नाही। ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाला किनारा करण्याचं काम, ज्या पद्धतीने धनगर आरक्षणाचा विषय बाजूला ठेवण्याचं काम कशा पद्धतीने केलं तुम्हाला माहीत आहे। एका व्यक्तीला आमदारकी दिली, स्मारक दिले, आता धनगर आरक्षणाचा विषय बाजूला ठेवण्यासाठी अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी चोंडी या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेतली, 700-800 कोटी रुपयाचं बजेट अनाऊन्स केलं, त्याच्या पलीकडे काय झालं माहीत नाही। तसंच हा विषय अनुसूचित जाती आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवण्यासाठी काही आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांना खुश करून हा विषय प्रलंबित ठेवण्याचं काम करते। आम्हाला फक्त सरकार गोड बोलते आणि गोड बोलल्यानं आमचं पोट भरत नाही। सरकार ज्या वेळेला अशा आंदोलकांकडे पाहतं त्यावेळेला त्या समाजाचं उपद्रव्य मूल्य, त्याची मतदार संख्या आणि समाजामध्ये किंवा सरकारसमोर उभं ठाकलेलं त्यांचं आव्हान, या गोष्टी मुख्यत्वे डोळ्यासमोर येतात। मग आपल्याकडून आपलं उपद्रव्य मूल्य किंवा त्यांच्यासमोर उभं ठाकण्याचं जे आव्हान आहे त्याच्यामध्ये काही ताकद आहे की नाही? निश्चितप्रमाणे ताकद आहे। 18 डिसेंबर 2015 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर याच विषयासाठी आम्ही रक्त सांडलेलं आहे आणि हे सरकारला चांगलं माहीत आहे आणि म्हणून समाजातला तरुण वर्ग या प्रश्नासाठी आग्रही भूमिका घेऊ नये, जेणेकरून सरकार अडचणीत येईल आणि सरकारला वर्गीकरण तातडीनं करावं लागेल। म्हणून सरकार हे काय करतंय, स्मारकाचे विषय पुढे का
पुढे रेटण्याचं काम करतोय आणि आपल्या काही पदाधिकाऱ्यांना काही लालच देऊन काही पदाचे आमिष दाखवून या विषयाचं गांभीर्य या विषयाचं ताकद कमी करण्याचं काम करतंय। परंतु महाराष्ट्रातला तरुण मग मातंग आहे, चर्मकार आहे, ढोर आहे, मोची आहे, मदारी आहे, मादगे आहे, मांगारुड आहे, हा सगळा तरुण वर्ग येणाऱ्या काळामध्ये मोठ्या ताकदीनं रस्त्यावर येणार आहे। जातीची जनगणना त्या पद्धतीने झालेली आहे का? सरकार दिशाभूल करते जनगणनेच्या बाबतीमध्ये, तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना चांगलं माहित आहे। अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची जनगणना 1920 पासून नियमितपणे होते। सरकारकडे डेटा आहे। याच विषयावर 2003 ला लहुजी साळवे अभ्यास आयोगाची स्थापना झाली होती। त्या आयोगाने चांगला अभ्यास करून सरकारकडे 2008 ला त्याचा अहवाल दाखल केलेला होता। त्याच्यातल्या 82 पैकी 68 शिफारशी तत्कालीन सरकारने स्वीकारल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा तत्वता अशा प्रकारची मान्यता देऊन या समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। गेल्या काही महिन्यामध्ये बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तत्वता शब्दाचा जेव्हा पुनरुच्चार करतात, निश्चितपणानं त्यांच्याही पोटामध्ये काळं होतं आणि याही सरकारच्या पोटामध्ये काळं आहे। लोकसंख्येचा विषय केवळ समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पुरेसा आहे असं त्यांना वाटतो, परंतु त्यांनी भ्रमात राहू नये अशी आमची भूमिका आहे। आम्ही आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जाहीरपणे सरकारकडे काही प्रश्न उपस्थित करू शकतो। मराठा आरक्षणासाठी सर्वे किती दिवसात केला, किती लाख लोक कर्मचारी लावले, डे नाईट मराठा आरक्षणावर काम सुरू होतं की नाही। मग अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा सर्वे करण्यासाठी संख्या काउंट करण्यासाठी सरकारला 10 दिवस लागतात। जे काही इन मीन 1.5-2 पावणे 2 कोटी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे, सरकार समाजाची फसवणूक करण्याच्या भानगडीत पडू नये। येणाऱ्या काळात या सरकारच्या उरावर महाराष्ट्रातला स्वाभिमानी तरुण बसणार आहे हे सांगण्यासाठी एल्गार ही त्याची सुरुवात आहे।